नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. एक्सएम ब्रोकरमध्ये यूपीआयने डिपॉझिट करायला प्रॉब्लेम्स यायला लागलेत. फक्त एक्सएम ब्रोकरवर नाही, मार्केटमध्ये किती ब्रोकर्स आहेत, सगळ्या ब्रोकर्सवर प्रॉब्लेम यायला लागलाय. कारण की जी मर्चंट असते त्यांना सेटलमेंट करायची असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात, डिपॉझिट अडकायला लागलेत. मग त्याच्यामुळे सेफ मेथडनं डिपॉझिट करणं इम्पॉर्टंट आहे. सेफ मेथड कुठले, तर आपण लोकल डिपॉझिटर ही मेथड ऍक्टिव्ह करून घेतली एक्सएमवर. कोण सुद्धा ऑफर करत नाही हे मेथड मार्केटमध्ये, फक्त आपणच ही मेथड ऑफर करतोय. ज्याच्यामध्ये काय करायचं असते, आपल्या एक्सएम अकाउंटमधनं म्हणजे माझ्या एक्सएम अकाउंटमधनं तुमच्या एक्सएम अकाउंटवर डायरेक्ट फंड ट्रान्सफर केला जातो. म्हणजे काय, ॲपच्या आतमध्येच ट्रान्झॅक्शन असतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येण्याचं ह्याच्यात संबंधच येत नाही. ॲपच्या आतल्या ट्रान्झॅक्शन असल्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. तर त्यामुळे ती मेथड ऍक्टिव्ह करून कशी घ्यायची ती तुम्हाला सांगतो एकदम डिटेलमध्ये. सगळ्यात आधी सांगतो, ती मेथडनं डिपॉझिट करण्यासाठी आयडी आपल्या अंडर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आयडी जर आपल्या अंडर नसेल तर डिपॉझिट काय प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा आयडी अंडर करून घ्या. मला काय करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमची आयडी पाठवा. जर आयडी अंडर नसेल तर मी सांगतो कशी अंडर करायची आणि मग त्यानंतर डिपॉझिट करू. काय सुद्धा इश्यू येणार नाही, एका मिनिटात डिपॉझिट होऊन जातं ह्या प्रोसेसनं. तर सगळ्यात आधी काय करा, तुमचं एक्सएम अकाउंट ओपन करून घ्या. एक्सएम अकाउंट ओपन केल्यानंतर होम पेजवर याचाल तुम्ही. होम पेजवर आल्यानंतर रिअलवर क्लिक करायचं. रिअलवर क्लिक केल्यानंतर इथं डिपॉझिट चा एक सेक्शन दिसेल, प्लसचा आयकॉन आहे ना, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. ह्याच्यात काहीच करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट या पेजवरनं तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं सगळे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सबस्क्राईब टू लोकल डिपॉझिटर हे तर सगळ्यात शेवटी ऑप्शन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि डू यू हॅव लोकल डिपॉझिटर्स एक्सएम आयडी, तर मी तुम्हाला एक्सएम आयडी जी माझी पाठवलेली आहे ती आयडी इथं टाकायची आहे. म्हणजे ती माझी एक्सएम आयडी टाकल्यानंतर माझ्या आयडीमधनं तुमच्या आयडीमध्ये डायरेक्ट फंड ट्रान्सफर करण्यात येईल. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकले आणि ह्या व्हिडिओमध्ये पण लिहून टाकतो. ही एक्सएमची आयडी आहे माझी, ही इथं टाकायची. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट फंड ट्रान्सफर करू शकतोय. इथं येसवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. येसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल, ती बघा असा इंटरफेस येईल. मग इथं काय करायचं, लोकल डिपॉझिटर्स एक्सएम आयडी म्हणजे माझी एक्सएम आयडी टाकायचे. 31452196 ही माझी एक्सएम आयडी. इंग्लिशमध्ये सांगू का, 31452196 ही माझी एक्सएम आयडी. ही इथं टाकली का लोकल डिपॉझिटर आपलं ऍक्टिव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे, टिक करायचं तिथं आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. जर सबमिटवर क्लिक केलं तर तुमचं लोकल डिपॉझिटर जी आयडी आहे ती माझ्या अंडर येईल. त्यानंतर काय करायचं, माझ्या आयडीमधनं डायरेक्ट तुमच्या आयडीमध्ये फंड ट्रान्सफर करायचा आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केलं की आयडी आपल्या अंडर येऊन जाईल एकदम मस्तपणे. मग आता काय करायचं आहे तुम्हाला, एवढं झाल्यानंतर आयडी मला पाठवायची. तुमचं जे डिपॉझिट कसं करायचं पहिल्यांदा सांगतो. मी एक यूपीआय आयडी देईल, त्या यूपीआय आयडीवर तुम्ही पेमेंट करायचं आणि ती पेमेंट केल्यानंतर मी तुमच्या आयडीमध्ये डायरेक्ट फंड ट्रान्सफर करणार. या फिर तुम्हाला मला भेटून डिपॉझिट करायचं तर व्हॉट्सअपवर मेसेज करा, आपण भेटून डिपॉझिट पण करूया. पण इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही एक्सएमवर डायरेक्ट डिपॉझिट करायला गेला, कुठल्या मर्चंटच्या यूपीआय आयडीवर विश्वास ठेवून त्याच्यावर पेमेंट करता आणि तिथं पेमेंट अडकून जातं. मग तसं होऊ नये ना. माझ्यावर विश्वास असेल तर माझ्यावर पेमेंट करायची आणि डायरेक्ट मी तुमच्या आयडीमध्ये फंड ट्रान्सफर करून देईल. बघा, सगळं तुम्हाला सांगितलेले प्रोसेस लोकल डिपॉझिटर ऍक्टिव्ह करून डिपॉझिट कसं करायचं. बाकी यूपीआयनं डिपॉझिट जरी करायचं तुम्हाला तर त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.